गुढीपाडव्याच्या माझ्या भगिनी आणि बंधूंना कोटी कोटी शुभेच्छा। आज आपला हिंदू नववर्षाचा दिवस। हे नववर्ष आपल्या सर्वांकरता सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, ऐश्वर्याचं जावो ही मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली। लाडकी बहीणचा हप्ता मिळणार असा प्रश्न उपस्थित झालेला असताना हप्ता लाडक्या बहिणींना मिळेल असंही फडणवीसांनी सांगितलेला। हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। गुढीपाडव्यानिमित्त एप्रिलचा 10वा हप्ता या 15 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आला आहे। लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता गुढीपाडव्याच्या निमित्ताने बहिणींचे तोंड गोड करण्यासाठी आज महत्त्वाच्या या 15 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांना मतदान केले आहे अशा राज्यातील महत्त्वाच्या फक्त 15 जिल्ह्यांमध्येच लाडकी बहीण योजनेचे 10व्या हप्त्याचे 1500 रुपये आज लाडक्या बहिणींचे तोंड गोड करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे तुमचे लाडके भाऊ या तिघांनी मिळून आज सकाळीच लाडक्या बहिणींचे तोंड गोड आम्ही करणार आहोत अशा प्रकारची जी काय असेल ती घोषणा करून तर राज्यातील या महत्त्वाच्या 10 बँकेत आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांना जास्त मतदान केले आहे तर त्या जिल्ह्यांची चौकशी करून आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे सोडण्यात आले आहेत। तर मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येऊ लागलेत तुम्ही नक्की बघायचं आहे लाडक्या बहिणींनो। यामध्ये बघा पहिल्यांदा आपण कोणत्या 10 बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत याची जी लिस्ट आहे तर ती राज्य सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। तर ती लिस्ट पाहू, पण त्याआधी महिला व बाल विकास मंत्री काय म्हणाले ते बघा। आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याविषयी आत्ताच 2 मिनिटांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केली आहे। हिंदू नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच आज गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा 10वा हप्ता जमा होणार आहे। सोबतच बहिणींना अजून एक गिफ्ट देखील सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे। तर लाडक्या बहिणींना आज सकाळी 7 वाजता म्हणजेच आता 30 मार्च म्हणजे आज रविवार आहे सकाळीच 7 वाजता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच 1500 रुपये आता बहिणींच्या डायरेक्ट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होऊ लागला आहे। या सणाचा दिवस रविवार असून सुद्धा बँकांना सुट्टी आहे, परंतु तरीही लाडक्या बहिणींना या 10 बँकातील आता लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या 10वा हप्ता जो आहे तर तो सरकारकडून जमा होऊ लागला आहे। तसेच सुरुवातीला आजसाठी 15 जिल्ह्यातील लाभार्थी महिला जर तुम्ही असाल तरच तुम्हाला आजच हे पैसे 1500 रुपये जमा होणार आहेत। तर तुम्ही 15 जिल्ह्यातील असाल तर आणि तरच तर तुमचे बघा 15 जिल्ह्यातील तर तुम्ही लाडकी बहीण असायला पाहिजे आणि या 10 बँकेमध्ये तुम्ही खाते खोलले पाहिजे तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा आता 10वा जो हप्ता आहे तर तो जमाच होणार आहे। सोबतच जर तुमच्याकडे बघा या ठिकाणी काय लावले बघा नक्की तुम्ही लक्षात ठेवायचं आहे काय सांगितले यासाठी अटी सांगितलेत। तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला राज्य शासनाकडून आता बघा या ठिकाणी एक गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। अनेक बहिणींना काल असं वाटत होतं की गुढीपाडवा आज आहे म्हणजे आज रविवार आहे तरी देखील लाडक्या बहिणींनो तुम्हाला 10वा हप्ता हा आज सोडला आहे। तर लाडक्या बहिणींना वाटत होतं 10वा हप्ता येणार नाही, परंतु सरकारने अचानक धक्का देत 10 मिनिटांपूर्वीच आता एक मोठा निर्णय घेतला आहे। आजच गुढीपाडव्याच्या दिवशी रविवारीच लाडक्या बहिणींच्या 10व्या हप्त्याचे 1500 रुपये देण्याचा निर्णय आता घेऊन टाकला आहे। परंतु शिंदे साहेबांना ज्या ज्या लाडक्या बहिणींनी कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त मतदान केले बघा तर फक्त त्या 15 जिल्ह्यामध्येच आज पैसे वाटण्यात येणार आहे। काल रात्रीपासूनच या 15 जिल्ह्यांची लिस्ट जी आहे तर ती लिस्ट आता काढण्यात आली आहे। 10 बँकांची लिस्ट सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। रविवारी असून सुद्धा गुढीपाडवा आल्याने बहिणींचे तोंड गोड करण्यासाठी 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना आता 10व्या हप्त्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सकाळपासून जमा होऊ लागलेत।
अनेक लाडक्या बहिणींचे आम्हाला तशा प्रकारे मेसेज आले आहेत, फोन आले आहेत की आम्हाला रविवार असून सुद्धा शिंदे साहेबांनी आम्हाला 1500 रुपये सोडले आहेत, आमचा गुढीपाडवा गोड झाला, अशा प्रकारचे सुद्धा आता फोन येऊ लागले आहेत। मग आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे आलेत का? तुम्ही तुमच्या बँकेचं खातं नक्की चेक करायचं आहे। शिंदे साहेबांना जर तुम्ही मतदान केलं असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या या महत्त्वाच्या 10 बँका पुढे सांगणार आहेत त्याच्यावरती पैसे आले असतील तर आले, जर पैसे नसतील तर तुम्ही पुढील 5 मिनिटात, 10 मिनिटात, 1 तासांनी, 2 तासांनी, रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या या 10 बँकेच्या खात्यावरती पैसे हे सोडण्यात आता लाडक्या बहिणींनो आले आहेत। रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला केव्हाही तुमच्या बँकेत पैसे आल्याचा मेसेज येऊ शकतो, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही दिवसभरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने बहिणींचे तोंड गोड करण्यासाठी एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्याचे आदेश आत्ताच 2 मिनिटांपूर्वी सर्व अधिकाऱ्यांना आता देऊन टाकले आहेत। महत्त्वाच्या या 15 जिल्ह्यात आणि राज्य सरकारने निवडलेल्या फक्त याच 10 बँकेत आता हे पैसे येऊ लागलेत। फक्त तुम्ही आता निवडणूक जी झाली आहे 2024 मध्ये, त्यामध्ये शिंदे साहेबांना मतदान केलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बहिणींनी शिंदे साहेबांना मतदान केलं तर अशा 15 जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत। तर बघा कोणत्या 10 बँकेमध्ये हे पैसे येऊ लागलेत याची लिस्ट सुद्धा समोर आलेली आहे। तर त्या 10 बँकेमध्ये तुम्ही जर खाते खोलले का, तुम्ही नक्की बघायचं आहे। या 10 बँकेमध्ये खाते जर खोलले असेल का, तुम्ही खोलला आहे का आणि तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक केला आहे का, एकदा नक्की बघायचं आहे। आता तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी 10 बँका कोणकोणत्या आहेत त्या बँका सांगतो, त्या बँकांची नावे सांगतो आणि त्यानंतर लगेचच 15 जिल्ह्यांची नावे सांगतो ज्यामध्ये आज पैसे येऊ लागलेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँकेमध्ये पैसे सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येऊ लागलेत। तुम्ही पाहू शकता SBI, भारतीय स्टेट बँकेत तुम्ही खाते खोललाय का, नक्की बघायचं आहे। त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा या ठिकाणी बघा भारतीय डाक, या पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही खाते खोलले असेल, या ठिकाणी अशा प्रकारचं पासबुक तुमच्याकडे असेल, अशा ठिकाणी पासबुक तुमचं असेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येऊ लागलेत। त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया, यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी खूप मोठ्या प्रमाणात खाते खोलून सोडले आहे। यामध्ये सुद्धा सकाळपासून आता लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा 10वा हप्ता याचे पैसे आता जमा होऊ लागलेत। त्यानंतर बघा महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र, त्या ठिकाणी बघू शकता बघा आदित्य तटकरे या ठिकाणी आहेत, तर त्यांनी हे पैसे सोडले आहेत। 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा महिलांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होऊ लागलेत। तर बघा या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त एप्रिलचा 10वा हप्ता 10 बँकेत बघा कोणकोणत्या बँका आहेत बघा, या ठिकाणी बँक ऑफ बडोदा याच्यामध्ये पैसे येऊ लागलेत, कॅनरा बँक आहे, पंजाब अँड सिंध बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, आत्ता सांगितलं बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आत्ता सांगितलं, पंजाब नॅशनल बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे येऊ लागलेत बघा। त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, इंडियन बँक बघा राज्य, इथं बघा तुम्ही पाहू शकता हे आहेत देवेंद्र फडणवीस या साहेबांनी आता या बँका जाहीर करण्यात आल्या आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी 10 बँकेत आणि महत्त्वाच्या अजून कोणत्या बँका आहेत त्या सुद्धा बँकेत पैसे येऊ लागलेत बघा। गुढीपाडव्यानिमित्त एप्रिलचा महिना म्हणजे या महिना म्हणजे एप्रिलच्या महिन्याचे पैसे गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बहिणींचे तोंड गोड करण्यासाठी पैसे येऊ लागलेत। ॲक्सिस बँकेत पैसे येऊ लागलेत, सिटी युनियन बँक, धनलक्ष्मी बँक, ICICI बँक, IDBI बँक, IDFC फर्स्ट बँक, इन्शुरन्स बँक, कर्नाटका बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅथलिक सेरम बँक, फेडरल बँक, HDFC बँक, कैसुरवेस बँक, लक्ष्मी विलास बँक आणि येस बँक या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा होऊ लागले आहेत। तर बघा कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेत, तर या 15 जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा इथं आली आहे। तर बघा पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा, त्यानंतर बघा दुसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा, त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, त्यानंतर बघा इथे 4 नंबरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, त्यानंतर 5 नंबरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा, 6 नंबरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा, 7 नंबरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा, 9 नंबरचा जिल्हा आहे जालना, त्यानंतर 10 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतर 11 नंबर जिल्हा आहे लातूर, त्यानंतर 12 नंबरचा जिल्हा आहे रायगड, 13 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी, 14 नंबरचा जिल्हा आहे सोलापूर, त्यानंतर 15 नंबरचा जिल्हा आहे सातारा बघा। त्या तुम्ही ओळीने सांगतो 13, 14, 15
आणि सगळ्यात महत्त्वाचे या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमावू लागलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला दररोज अशाच प्रकारच्या लाडक्या बहिणीविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।